शेतकरी आहेत? आज 27 डिसेंबर आज सोलापूर भविष्य निर्वाह निधीचे कर्मचारी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँक येथे आले असताना गेल्या 2 वर्षापासून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीचा विषय पेंडिंग होता। म्हणून आम्ही विषय नेमकं घोडं कुठं दिसत आहे याच्यामुळं आम्ही भविष्य निर्वाह निधी सोलापूर तेरणा साखर कारखान्याचे व्यावसायिक यांचे कर्मचारी व तेरणा साखर कारखान्याचे कर्मचारी यांची आज संयुक्त बैठक जिल्हा मध्यवर्ती बँक धाराशिव येथे घेतली। नेमकं कशाच्या अडचणी आहेत आज तिन्ही लोक समोर बसून आज त्याविषयी साधक वादक चर्चा झाली। भविष्य निर्वाह निधीच्या कर्मचाऱ्यांना विषय सगळा समजून सांगितला। त्यांनी हे विषय त्यांच्या वरिष्ठांना सांगून येणाऱ्या 27 तारखेपर्यंत या विषयात 100% काहीतरी मार्ग काढू असे आश्वासन दिलेले आहे। 2 वर्ष झालं तेरणेच्या कर्मचाऱ्याला कुठल्याही भविष्य निधीची रक्कम भेटलेली नव्हती। 2 वर्षापूर्वी भैरवनाथ शुगरनं 11.5 कोटी भविष्य निर्वाह निधी सोलापूर यांना भरलेले आहेत। आता या कर्मचाऱ्याचं बघता तुम्ही 70-80 वर्ष वय आहे। ही कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी जिवंत असेपर्यंत तरी त्यांचे पैसे त्यांना भेटावे। आज ते कुठले हाल अपेष्टा सोसत आहेत ही त्यांनाच माहिती। तर तुम्ही भविष्य निर्वाह निधीला सांगितलं की ह्या कर्मचाऱ्याचे लवकरात लवकर पैसे द्या, अन्यथा आम्ही सोलापूरच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर या सर्व कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मोर्चा काढू असं आज झालं। मित्र तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी आत्तापर्यंत जे आमचे पैसे तुमच्याकडे रोखले प्रायव्हेट फंडाचे ते आम्हाला कधी देणार? आम्ही संपले का जीवन झाले तरी त्याची विल्हेवाट लावून द्यावी पैशाची। प्रायव्हेट फंडाच्या रकमा कारखान्यानं प्रायव्हेट फंड ऑफिसकडे भरलेल्या असून देखील साधारणतः 4 वर्ष झाली प्रायव्हेट फंडाच्या रकमा कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत। कर्मचारी प्रायव्हेट फंडाच्या रकमेमुळं त्रासात आहेत। सगळे वयस्कर झालेले आहेत, मृत्युमुखी पडत आहेत, परंतु फंडाच्या ऑफिसकडून दखल घेतली जात नाही। फंडाच्या ऑफिसकडे आला असता फाईल दाखल करून घेत नाहीत। अशा प्रॉब्लेममुळं कर्मचारी फार अडचणीत आलेले आहेत। तरी प्रायव्हेट फंडाच्या ऑफिसनं याची दखल घेऊन तातडीनं फायली दाखल करून घेऊन सर्व रक्कम जमा करून सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावी ही विनंती। आम्ही फंडाच्या रकमेबद्दल इथं बँकेत आलेलो आहोत, तरी फंडाची रक्कम कारखान्यानं 2 वर्ष झाली भरून ही रक्कम आम्हाला मिळाली नाही। आमचे निम्मी माणसं मिली, आता काय मारायची राहिले तरी आम्हाला ताबडतोब रक्कम फंडाची आमच्या खात्यावर पडावी। आम्ही पेन्शनधारक आहोत, आम्हाला एन नंबरची काय गरज आहे? पेन्शनधारकाला रक्कम खात्यावर पाठवली पाहिजे। आम्ही जिवंत असेपर्यंत पाठवा ही आमची मेहरबानी। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।